ए निखिल, पाणी कुठे आहे बघ रे. जिंकून कंटाळा आला. हॅलो हॅलो हॅलो, कुणाल उमप यांनी सुंदर असा फटका. पवार मैदानातून वापस परत येताना गजानन घुले अतिशय स्लो अशी बॉलिंग करतात, परंतु त्यालाच भुलून मोठमोठे
खेळाडू आपली विकेट सोडतात. स्कोर काय झालेला आहे? स्कोर 21 रन झालेला ते एक विकेट. खेळ खंडोबा 21 रन. 21 रन खेळ खंडोबा. पहिली विकेट पडून खेळ खंडोबा झालेला आहे त्यांचा. आता आलेला आहे दाजी, मोकाशे दाजी. सुंदर बॉल. गजानन फुले यांची दुसरी ओव्हर संपलेली आहे. कायम उत्साही पॉवर प्ले संपलेला आहे. आणि आता अतिशय सुंदर असं प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. ज्या प्रेक्षकांना आता या बॉलरचं महती माहित आहे त्यांनी सर्व काम सोडून टीव्हीवर पहावे, कारण आता बॉल आहेत आयोगाच्या इतिहासातले पहिले प्रोग्रामर, एकमेव प्रोग्रामर. येडगे 16 ओव्हरची 16 बॉलची ओव्हर टाकणार श्री येडगे. सोलापूरवरनं खास आमंत्रित करण्यात आलेले येडगे या ठिकाणी बॉलिंगची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या कॅप्टनला मानावं लागेल की मागचं सर्व त्यांनी त्यांचं अपयश विसरून त्यांच्या हातात बॉल देऊन संघाचं रक्षण करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. उमप येडगे त्यांना तोंड देत आहेत. येडगेचा पहिला बॉल, पहिला चेंडू ऑफ साइडला टोलवलेला आहे आणि तिकडे आहे श्रीवंत वाघाटे. वाघाटे यांनी त्यांनी बसून सुंदर असं बॉल क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 2 धावा उमप यांना मिळालेल्या आहेत. एक चेंडू तो झाला, आता फक्त 5 चेंडू टाकायचे आहेत येडगे यांना. दिगंबर येडगे आयोग स्थापन झाल्यापासून पहिला हा प्रोग्रामर आहे. आपण आयोगाचा- कॉम्प्युटर वापरतो, 2 कॉम्प्युटर आयोगाचा वापरतो, एकमेव- कर्मचारी 7 कॉम्प्युटर एका 7 वापरतो. निलेशजी आयोगाचा एकमेव सर्वच गोष्टीत एकमेव आहे तो जे काही करतो ते लक्षात. आणि आता उत्तुंग असा हवेमध्ये कॅच उडालेला आहे, परंतु तिथं कुणी फिल्डर नाही. अरे सुंदर अविनाश सुंदर पडदे क्षेत्ररक्षण. आयुष्यात पहिल्यांदा पहिला बॉल गेलेला आहे त्यांच्याकडे अडवलेला आहे. मी युट्यूबला विनंती करतो की ही चित्रफित त्यांनी सेव्ह करून ठेवावी, स्टेटसला ठेवायला अविनाश बडदे यांच्यासाठी. अविनाश बडदे यांना पहिल्यांदा घेतलेला आहे खेळायला, त्यांना बॅटिंग आणि बॉलिंग द्यावी अशी मी त्यांच्या कॅप्टनला विनंती करतो. पर्यंत 25 असा स्कोर झालेला आहे खेळ खंडोबांचा. येडगे यांनी सलग 3रा बॉल नो वाईड नो. विकेट किपर भूला उमप यांनी 2 राहुल काढलेले माटकर. आहेत. मिलिंद चव्हाण याचे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. विकेट किपर राहुल मातकर सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी करत. आणि सुंदर असा फटका कुणाल्याने मारलेला आणि 4 रनसाठी. 4 रन. एकदा बडदे यांनी डाय मारून बॉल पकडलेला आहे. दुसरे स्टेटस ठेवण्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे अविनाश बडदे. आणि एकही वाईड न टाकता श्री दिगंबर येडगे यांनी 6 बॉलाची ओव्हर त्यांनी टाकलेली आहे. हे त्यांचं यश गेल्या 1 वर्षातील त्यांना पडलेल्या शिवाय शापा 36 रन. आणि आता पुढचा एक धुरंधर खेळाडू आयोगाचा स्कोर 3 ओव्हर एमपीएल मध्ये नाव गाजवलेला आहे. 36 रन झालेले आहेत. खेळ खंडोबाचा स्कोर झालेला आहे 36.
हो, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी संबंधित संघाच्या इतर खेळाडूंनी. एक्स्ट्रा खेळाडूंनी फक्त स्टेजवर बसू नये. पाणी पुरवा खेळाडूंना. बिंदू नका ते आणा कुठून तरी ऍडजस्ट करा. पाण्याची बॉटल कोणाकडे असेल तर इकडे देण्यात यावी. संदीप बडे चौथी ओव्हरसाठी कायम उत्साही टीमसाठी. संदीप बडे तोंड बांधून बॉल टाकत आहेत की त्यांची ओव्हर जर मारली गेली तर कोणाला कळू नये. व्यवस्थापकांनी पाण्याची व्यवस्था करावी. पुन्हा एकदा पहिला उत्तुंग चेंडू आणि षटकार. उत्कृष्ट असा खेळाडूला काय कळालेलं नाही. सूर्य चमकलेला आहे. अतिशय उत्तुंग असा गणेश षटकार. बच्चावने जीवाची बाजी लावून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा 4 रन रोखू शकले नाहीत. Groovy, groovy, हो जा मेरे साथ. सुंदर ऑफ साईडचा चेंडू. 3.2. एक रन कुणाल उमपसाठी. आपल्या संघासाठी अतिशय या उन्हात त्या उन्हातून आपलं योगदान देत आहेत कुणाल उमप. सर्वांचे लोकप्रिय दाजी आता या ठिकाणी बाजी मारणार आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण गणेश बच्चाव यांनी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. बच्चाव यांनी 2 धावांचा बचाव केलेला आहे. त्याबद्दल गणेश बच्चाव यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या शेजारी बसणारे बटराखा यांच्याकडून 2 किलो काजू त्यांना बक्षीस म्हणून देण्यात येत आहेत. भूला आयुष्य भूला यांनी कॅच सोडलेला. राहुल मातकर यांनी हातातला सुंदर असा झेल सोडलेला आहे. भूला यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचाही सत्कार 1 किलो काजू देऊन. संदीप बदे हा इंटरनॅशनल खेळाडू तोंडाला रुमाल बांधून बॉलिंग करत आहेत, परंतु खेळाडू यांची कॅच सोडत आहेत. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. येडगे यांच्या खेळामध्ये अतिशय लक्षणीयरित्या अशी प्रगती झाल्याचं आपण पाहत आहोत. मागच्या एमपीएलच्या वेळेस त्यांचा जो तिरस्कार करण्यात आलेला होता त्याचा बदला त्यांनी आपल्या खेळातून दाखवत आहेत. कोणालाही तोंडाने उत्तर न देता ते आपल्या कृतीतून उत्तर देत आहेत सर्व विरोधकांना. चार ओव्हर आणि 46 धावा झालेल्या आहेत खेळ खंडोबासाठी. आता 5वी ओव्हर घेऊन येत आहेत लोकप्रिय खेळाडू एमडी. त्यांना या स्टेडियमची चांगली माहिती आहे. कॅप्टन राजू आव्हाड यांनी क्षेत्र बदललेलं आहे. श्री अविनाश बडदे मिलिंद चव्हाण त्यांना काहीतरी सूचना देत आहेत.
स्कोर काय झाला स्कोर? 46 रन, 4 ओव्हर 46 रन. खेळ खंडोबासाठी. फिल्डिंग चांगली आहे. हो 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 हो. नाही ते स्लो आहे ना, त्याच्या स्वभावाप्रमाणे स्लो. दाजी यांनी अतिशय टेक्निकल शॉट काढलेला आहे, गॅप मधून बॉल काढण्याचा प्रयत्न, परंतु गजानन घुले हे हलूच तर त्यांनी 2 रन काढलेले आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण गजानन दाजी- घुले यांचा. दाजी यांनी 2 रन साठी आपलं योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. 48. कायम उत्साही खेळाडूंचा अपील फेटाळण्यात आलेला आहे. एसटीच्या पाठीमागे राहुल मातकर सुंदर असं आपलं एसटी रक्षण करत आहेत. वाईट बॉल. बॉल. भोला यांनी अतिशय सुंदर चेंडू अडवलेला आहे, नाही तर तो अविनाश बडदे तयारच होते तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्यासाठी. मिलिंद चव्हाण त्यांच्या टीम मधील एकमेव रोज खेळणारा उत्कृष्ट खेळाडू. टप्पा दिलेला आहे त्यांनी, पण त्या टप्प्याला दाजी यांनी तोंड फोडलेला आहे अविनाश बडदे यांचं. फक्त ऍक्टिंग सुंदर क्षेत्ररक्षण अविनाश चव्हाण. नाकानी चेंडू अडवलेला आहे त्यांनी, बडदे. प्रत्यक्षात नाकानी चेंडू अडवलेला क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू तो होऊ शकतो. म्हणजे किती भीती बसलेली त्यांच्या मनामध्ये की चेंडू काही गेला तरी सुटला नाही पाहिजे. संघाचं नाव कायम उत्साही असं ठेवलेलं आहे गजानन घुले मालक यांनी. वाईडचा इशारा. मिलिंद चव्हाण यांचं कॉन्सन्ट्रेशन जरा थोडस हटलेलं आहे. राजू आव्हाड कॅप्टन आहेत की घुले कॅप्टन आहेत काय कळत नाही. दोन्ही कॉम्बिनेशन आहे ते. कॉम्बो कॅप्टन. ओके. कॅप्टन नावाची सध्या दहशत आहे. कॅप्टन नाव बोलू नये कोणी. सध्या न्यूज चॅनल कॅप्टनच चालू आहे. डॉट. आपल्याला असलेला अनुभव पणाला लावत एमडींना घाबरूनच श्री गोंगे यांनी नवीन संघ तयार केला. तोच हा एमडी. टोलवलेला आहे बाउंड्रीच्या दिशेने. एक टप्पा. वाघाटे अतिशय छान असं क्षेत्ररक्षण, परंतु 2 रन वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. दाजी यांनी 2 रन अतिशय छोट्या कालावधीमध्ये. कमी वयामध्ये नावाजलेला प्लेयर आहे मोकासी. गेल्या वर्षी ह्याच ठिकाणी त्यांनी स्पर्धा गाजवली होती. कोणच नाही चेंडू नाही. स्वतः संघ मालक घुले 2 यांनी रन. अडवलेला बॉल. घुले यांचं आपल्या टीम साठी खूपच योगदान आहे. दिसायला अतिशय साधा भोळा 5 गरीब ओव्हर माणूस पूर्ण आहे. झालेले आहेत आणि रन त्यांच्याकडे बघून 55 रन झालेले निरर्थक आहेत. असे वाटतात, परंतु ज्यावेळेस ते मैदानावर उतरतात त्यांच्या शरीरापेक्षा त्यांचे विचार खेळ अतिशय. खंडोबाचा स्कोर झालेला आहे 55. नारायण पवारची 5 ओव्हर नेहमीच पूर्ण wicket झालेले आहेत. काढणारे. आता स्वतः ते जबाबदारी घेऊन येत आहेत संघासाठी. पुन्हा एकदा गजानन घुले. अविनाश बडदे यांना देखील एक ओव्हर देण्यात यावी असं प्रेक्षकांमधून मागणी होत आहे. अविनाश बडदे. परंतु तुमच्या मागणीवर पडदे पडलेले आहेत. उंचावलेला आहे दाजीनी, परंतु कुणी कॅच घेणार नाही असं वाटतंय. खेळाडू तिथेच हातबदला.
पालसर अकाउंट मार्च एंड पालव मध्ये असताना सरांकडे देखील झेल गेला वेळात होता. वेळ काढून त्यांनी प्रयत्न केला हा खेळाच्या परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. मार्च एंडिंगचं प्रचंड त्यांना टेन्शन आहे. अरे सुंदर सुंदर कॅच आउट घेतलेला आहे. अतिशय आणि उत्कृष्ट बाजी catch. परत बॅक टू पॅवेलियन. गजानन घुलेने सुंदर अशी दुसरी विकेट घेतलेली आपल्या संघासाठी. गजानन गुले अतिशय स्लोअर बॉल आहे, अतिशय स्लोअर बॉल. त्यांच्या पाकिस्तानच्या शरीर तलवेची आठवण करून बॉलिंग. परंतु मोठमोठ्या खेळाडूची ती विकेट घेतात. कॅच कॅच विकेट किपर कॅच. गजानन घोलेच्या सर्व संघाने धास्ती घेतलेली आहे. बॅट्समन कोण आलेला आहे? आता आलेले नील, जिथे तिथे सर्वत्र मेथे. नीलकंठ मेथे यांना मेंटॉर म्हणावं, कॅप्टन म्हणावं की रणनीतिकार म्हणावं, मेथे आणि जेवढं काय घुले- बोलू तेवढं कमी. घुले आणि मेथे सख्खे मित्र शेजारीच बसतात. घुले आणि मेथे त्यांना कॉम्बो मध्ये घुमे असं टोलवलेलं आहे. मेथे आणि यांना एक रन मिळालेला आहे. आपला खाता त्याने आता खोललेला आहे या ठिकाणी. या ग्राउंडचाही त्यांना खूप चांगला अनुभव आहे. सकाळी पहाटे 6 वाजता इथे या ग्राउंडवर सरावासाठी येतात. होम पिचवर खेळत आहेत. पाठीमध्ये काहीतरी वेदना झाल्याचा जाणवत आहेत. बॅटिंग चांगली झाली नाही की काहीतरी दाखवायचं असतं. कुणाल उमपने आपल्या संघासाठी 6 ओव्हर पूर्ण खेळून काढलेले आहेत. चांगलं योगदान दिलेलं आहे. गजानन घुले यांनी आपल्या संघासाठी स्कोर अतिशय बचावात्मक सांभाळून ठेवलेला आहे. अतिशय स्लो बॉल, त्या बॉला सोबतच तो बॅट्समन करता तिकडे रनिंग करतो. बॉलाच्या सोबतच इतका स्लो बॉल आहे, परंतु अतिशय भेदक असा बॉल आहे तो. त्या बॅट्समनची ऍक्टिंगला 100 पैकी 100 मार्क. श्री मेथे यांची ऍक्टिंग. मेथे आणि घुले यांचं सौख्याचं नातं आहे, परंतु इथे समोरासमोर एकमेकाला बाजी आपल्या संघासाठी बाजी लावताना दिसत आहेत आणि ह्याच्यामध्ये घुले यशस्वी झालेले दिसत आहेत. यशस्वी अतिशय छान बॉल, अतिशय स्लो बॉल असतो की बॅट्समॅनला वाटतं की अतिशय थंडगारपणे बॉल येत आहे. आपण 5 रन दिलेल्या त्या ओव्हर मध्ये आणि 60 रन खेळ खंडोबाचा झालेला आहे. 6वी ओव्हर पूर्ण झालेली आहे. याच्यानंतर खेळ खंडोबाचे कॅप्टन श्री गोंगे यांनी मैदानात उतरावं अशी प्रेक्षकांकडून मागणी होत आहे. श्री ज्ञानेश्वर गोंगे यांना बघण्यासाठी हा स्टेडियम पूर्ण भरलेला आहे. पण त्यांनी खेळाडूंना खेळण्यासाठी आम्ही देणार आहे, मी स्वतः उतरणार नाही असं घोषित केलेलं आहे. किती मोठं मन आहे त्यांचं. खूपच मोठं सर्वच काही त्यांचं. बुरके साहेबांचे सदस्य योगेश वाघाटे झाले सांगितले. घुलेंच्या बॉलिंग नंतर हा पहिला चौकार 4 गेलेला आहे. खेळ खंडोबासाठी येत आहे. ते काकांकडे घे जरा. स्कोर सांगा. स्कोर 64 स्कोर झालेला आहे.
आणि सलग 2 बॉल डॉट केलेले आहेत. बडे 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 संदीप बडे. 2 रन. आणि मेते स्वतःच आउट झाला नाही, आउट केला. आउट आउट. 1 रन काउंट करायला, 1 रन काउंट करा. नाही नाही किती स्कोर झाले? स्कोर रन किती झाले? अरे 2 का 1 रन? 2 रन, 2 तिसरा काय बोलतोय ना तो. 2-2-2. खेळ खंडोबाचा स्कोर टोटल 2-2 शेवटला 74.
ए, खेळ खंडोबा, खेळ खंडोबा आणि दुसरे कायम उत्साहीचे ओपनर बॅट्समन कोण कोण आहेत? बचाव आणि एमडी. ए जुना बॉल का नवीन? नवीन बॉल. अंपायर कडे आहे, नवीन बॉल दिलेला आहे, अंपायर कडे आहे. आयोगाच्या कार्यालयातील श्री निखिल जगताप यांची गळ्यातील सोन्याची चेन हरवलेली आहे सकाळी स्टेडियमच्या राईट साईडच्या भागामध्ये, प्रॅक्टिसच्या भागामध्ये किंवा स्टेडियम पर्यंत वॉकिंगच्या आता पॅन्डॉलच्या तिथपर्यंत. तर कुणाला सापडली दिसली तर कृपया पॅन्डॉलमध्ये कॉमेंट्रीला वगैरे आणून द्या. बॅडमिंटनचं जे ग्राउंड आहे मागच्या वेळेस झालेलं प्रॅक्टिसचं तिथं किंवा पेंडॉल पर्यंत वॉकिंगचा भाग त्या भागामध्ये. हॅलो हॅलो बॉल येतोय कधी त्याची वाट बघावी लागते आणि बॉल बॅट एवढ्या जोरात फिरवतात. ऑलराऊंडर प्लेयर एमडीच आहे आमचा विनर केला ते एमडीच आहे. हॅलो हॅलो एमडी याने सलग दुसरा असा चौकार खेचलेला आहे आपल्या संघासाठी आणि कायम उत्साह द्विगुणित केलेला आहे. सुंदर असा फटका एमडी कडून आणि झालेला आहे 9 सॉरी
खूप मध्ये रंगली होती लेफ्ट हँडेड बॉलर, आणि आपली बॉलिंग सुधारण्यासाठी लेफ्ट हँड बॉलर प्रशिक्षक लावणारे जबरदस्त अशी बॉलिंग टाकणारा. यानंतर येतोय तो 07 CR7 नीलकंठ मेधे, पुन्हा एक ऑफ स्पिनर बॉलर आपल्या समोर बॉलिंग घेऊन येतोय. खास पहिल्या ओव्हरला 12 रन झालेले आहेत. प्रशिक्षण लावून बॉलिंग आपली सुधारलेली आहे. मेहते या तिकडे प्रदर्शन करीत आहेत. 75चा टार्गेट ठेवलेला आहे. पुन्हा एक खुंट्यात बॉल मारण्याचा प्रयत्न लेग साइडला टाकलेला आहे. 1 रन धावून काढलेला आहे. एमडी यांचा तुमच्यावरतीच सगळी संघाची धुरा आहे. सगळे तुमच्याकडेच डोळे लावून पाहिलेले आहेत. 75 रनांचा गणेश बच्चा एक डोंगर उभा केलेला आहे. 7 ओव्हर 75 रन, जवळपास 11 रनांचा ऍव्हरेज ठेवायचा आहे. आणि गणेश बच्चाव बॅटिंगला उभे आहेत. लेग साइडला बघतायत कोण प्लेयर आहेत. आणि नीलकंठ मेधे एक उत्कृष्ट असा ऑफ स्पिनर. गणेशला काय करतात बघूया. पूर्ण लेग साइड मिड विकेटच्या दिशेने पूर्ण ओपन ठेवलेला आहे. गणेशला लालच ठेवलेली आहे. गेल्या एक महिनाभर off spinner रणनीती bowler. आखणारे नीलकंठ मेथे या ठिकाणी आपला दुसरा बॉल या ठिकाणी टाकत आहेत. डॉट बॉल 1 2 3 4 5 आणि 4 पुन्हा एकदा स्लो ओव्हर. आणि गणेश बच्चाव यांनी सुंदर असा बॉल टोळवलेला आहे. सुंदर 4 रन. आताच लग्न झाले त्याचं. अरे वा वा वा. निलेश लोखंडे त्याच्या मित्रासोबत बसलाय तिकडं. त्याच्या मागे बसलाय गोंगे. कुठे तो राहुल्या कुठे तिथंच आहे का? बॅट दे रे, बॅट द्या, बॅट द्या. बॅट पाहिजे. येडगे बडेने आल्याच बॉल टोलवलेला आहे. एकच नंबर आणि 2 रन. चांगली बिल्डिंग केली आहे. सांबारे कोण आहे तो? कोण आहे रे? सांबरे यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दाजीनं बॉल अडवला. दाजी 2 ओव्हर 1 आयोगाचे दाजी पगार काढायचं सोडून इथं आले खेळायला. 2 ओव्हर 20 रन. कायम उत्साही टीम साठी 1 विकेट त्यानं चांगली ओव्हर टाकली नेते. चांगली खेळती अति उत्साही टीम. प्रशांत अति उत्साही टीम चांगली खेळतीये. पॉवर प्ले संपलेला आहे 2 ओव्हरचा.
तुला घेतलं होतं आम्ही पण तू येडगे लवकर जरा बाहेर हे या, तुम्ही येईपर्यंत रात्र मावळ. आपल्याला अजून बरेच राऊंड बाकी आहेत. आपले सुरक्षा रक्षक पालव खेळखंडोबासाठी आपली तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत. त्यांना तोंड देत आहेत संदीप बडे. सुंदर बॉल ऑफ साईडचा आणि डॉट झालेला आहे. दुसरा ही बॉल आउट थांब रे थांब थांब थांब. आणि बडे रन आउट झालेले आहेत. हो दिले लेग अंपायर कशाला जाणार ना हाय ना. नाही नाही काय नाही खेळायचं सगळ्यांनी जितायचं मरू दे. वाघाटे आपला नैसर्गिक खेळ दाखवणार आहे जाऊन आता. गवळ्या नाही तेपर्यंत जाऊन यायला पाहिजे. मी गवळी नाही तेपर्यंत फटाफट जाऊन द्या. मस्त एक पालव यांचं चांगलं असं बॉलिंग. पालव मी नाही जाणार सर तुमच्या भेटीत. पाणी नाही करे थांब मला कशाला देतोय तुला हारायचं ना. काय खेळते का बघ. पंडित तिमडे कुठे असेल त्याने इकडे यायचं कमिटीच्या इथं. स्कोर झाला. जाऊ दे रे याला जाऊ नाही तर मग छोटी छोटी खेळू दे. स्कोर होऊ दे ना. आपण ह्या दुसरी त्या इमडे त्या एमडी सोबत नाही खेळला ना तर शॉर्ट होईल. तू जा ना. जातो मातकर जा तू. त्या एमडी ला नको कन्फ्युज करू. थांब. बोल रे मध्ये बोल. हॅलो. सुंदर अशी गोलंदाजी पालव यांच्याकडून फक्त 2 रन. आपल्या खेळखंडोबाचा उत्साह वाढवलाय. 3 ओव्हर झालेले आहेत आणि खेळखंडोबाचा स्कोर झालेला आहे 22. स्कोर सॉरी माने साहेब स्कोर कायम उसे 22 झालेला आहे. 22 धावा. ओव्हर किती ओव्हर? 3 3 ओव्हर 22 धावा. तो बोलतोय की मध्ये मध्ये गाणी नका लावू कॉपीराईट लागतं म्हणून तर नाही वाजवत ना. नाही तर इतका वेळ शांत बघितलं मला. उलट फाटला हाणता येते याला गोरच गेला दोन. मिलिंद चव्हाण उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि
मिलिंद मिलिंद संघासाठी उत्कृष्ट अशा धावा करून परत आलाय. मिलिंद 26 धावा झाल्या संघाच्या. मोठ्या अपेक्षा मिलिंद चव्हाणकडून होत्या, परंतु खेळ आहे तो. मिलिंद आणि चांगला राहुलनं चांगला टोलवलाय. राहुल मातकर राजेचा पप्पा चांगला खेळतोय. स्मिताचा पती राजेचा बाप राहुल मातकर. अरे दाजे आणि कॅच सोडलेली आहे. सुंदर असं क्षेत्रासाठी ओळखलं जाणार दाजे. दाजीने कॅच सोडली. दाजीची तक्रार ताईका करण्यात येईल. स्वाती ताईला सांगण्यात येईल त्या दाजीने कॅच सोडली. क्षेत्ररक्षणाकडून चुका होतात. मेहते यांनी त्यांना ताकीद दिलेली आहे. चांगला Dot खेळ, ball. चांगला टोलवला. कुणाल कुणाल उमप त्याचे सहकारी आज काय मैदानात दिसत नाहीत. कुणाल उमपचे सहकारी गेले गावाला असं वाटतंय मला. कुणाल 4 ओव्हर 28 रन. कुणाल हॅलो आणि कुणाल उमप यांनी 50 मारली. त्याची पार्टी आज संध्याकाळी ठेवण्यात आली आहे. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. कुणाल उमप यांच्याकडून पार्टी आणि त्यासोबतच मेंटॉर यांच्याकडून फुकटची दारू घेण्यात येणार आहे. मेंटॉरचे पण खूप आभार. मेंटॉर गोल्डन ईगलचे मेंटॉर गोल्डन ईगलचे मेंटॉर संतोष बाबळे. हा दाढीवाला प्लेयर कोण आहे रे? हा दाढीवाला प्लेयर कोण? कौस्तुभ चोपडेकर लोकांचे सेवानिवृत्तीचे प्रकरण काढता काढता बॉल अडवलाय. मस्त असा बॉल अडवला त्यांनी. राहुल मातकरने छक्का मारले असत्याला पण पार्टी. राहुल मातकर पुढे छक्का मारला तर तुला पण पार्टी संध्याकाळची. नवीन पोरग अरे अडवलंय बॉल अडवला कुणाल. मानगावचा जावई कुणाल. जायचं ना आता लगेच त्याला सांगितलं तर जाय याच्या आधी. ते नाही म्हणले. मातकरला पाठवतो.
मॅच संपली आणि आता अविनाश बडदे 46 बडदे यांच्याबद्दल 46. काय बोलणार सर? अविनाश बडवे खूप चांगला खेळलाय, खूप चांगला खेळलाय तो. आणि मेथे एकदम खुश, त्याने खेळखंडोबाचा एकदम खेळखंडोबा करून टाकला होता. राहुल भंडलकर मेथेकडून काय आदर्श घे. राहुल भंडलकर, तू त्याला GPL च्या संघात घे, चांगला खेळतोय तो मेथे. अरे 7 ओव्हर 47 रन. सर्कलच्या बाहेर बॉल मारणार आमच्या अविनाश बडदे खेळामध्ये संघामध्ये येताना. अविनाशने 4 रन नॉट आउट केलेत. हॅलो